घरोघरी मातीच्या चुली पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सारंग ऋषिकेशला फोन करतो आणि म्हणतो की दादा, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तू मंदिरामध्ये ये. इकडे ऋषिकेशची आई सारंगला विचारते की ऋषिकेश कधी येणार आहे. सारंग म्हणतो की तू बघ आला दादा. त्याच्यासोबत जानकी असते. तेव्हा ते आलेले पाहुणे मंडळी ऋषिकेश आणि त्या मुलीला एकत्र पाहिल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलाचे हे थेरे दाखवण्यासाठी आम्हाला इथे आणले आहे का, आणि ते पण मंदिरामध्ये, असे म्हणून ते पाहुणे मंडळी तेथून निघून जातात. ऋषिकेश त्याच्या आईला विचारतो की आई, हे काय चालू आहे. ऋषिकेशला म्हणते मला तू काही बोलू नको, असे म्हणून ती निघून जाते. इकडे ऋषिकेशची आई म्हणते की मी ऋषिकेशला लग्न बंधनामध्ये अडकावू शकेल किंवा नाही हे मला माहित नाही, पण त्या मुलीला मी ऋषिकेश पासून दूर करावे लागेल. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेशची आई जानकीला ऋषिकेश पासून कसे वेगळे करेल हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.